नमस्ते, माझं नाव विक्रांत वर्तक. मी अंधेरी मुंबईहून इथून आलो आहे आणि मराठे सरांकडे मी जे नारळाची व्हरायटी होती त्याचं बुकिंग मी आधीच केलं होतं. सांगितल्याप्रमाणे सरांनी सर्व कलमं व्यवस्थित पॅक करून ठेवलेली होती आणि मी ती घेऊन आता माझ्या गावी चाललेलो आहे. कलमांची क्वालिटी अतिशय सुंदर आहे आणि आम्ही स्वतः माझ्याबरोबर माझी आई, सासूबाई आणि माझी बायको आणि मुलगा आलेला आहे आणि माझी सेकंड ट्रिप आहे सरांच्या नर्सरीला. अतिशय सुंदर असं त्यांचं पूर्ण नियोजन आहे इकडे आणि आम्ही आनंदी आहोत ही झाडं घेऊन. बरं ताई, तुम्हाला काय वाटतं? खूप छान आहे, भरपूर व्हरायटी आहे. अजून म्हणजे नारळ तर झालेच, पण त्याच्या पलीकडे अजूनही भरपूर सारे झाडं आहेत, त्याच्यातून आपण चूज करू शकतो. आई, तुम्हाला काय वाटतंय? मराठी सरांच्या वनराईमध्ये आल्यानंतर खरंच मन एकदम छान प्रसन्न होते, कारण खूप वेगवेगळ्या तऱ्हेची फुलझाडं, फळझाडं अशी व्हरायटी आपल्याला खूप पाहायला मिळते आणि सगळी झाडं अगदी टवटवीत आणि छान आहेत. तर आपण आल्यानंतर नक्कीच आपल्या सगळ्यांनाच ह्याचा फायदा होणार आणि आपल्याला वाटणारच की ह्यातली झाडं आपण आपल्या घरी घेऊन जावीत म्हणून. बरं आई, तुम्हाला काय वाटतं? नाही, म्हटलं ही वनराई खूपच सुंदर आहे. सगळ्या प्रकारची झाडं आहेत, कोणतं झाड नाही असं म्हणताच येणार नाही आहे. लवंग म्हण, दालचिनी म्हण, वेलची म्हण, सगळ्या प्रकारची झाडं आहेत. तुम्हाला कोणाला हवी असतील तर जरूर या आणि त्याचा हे घेऊन जा तुम्ही. बाबू छोटू, तुला काय असं वाटलं इकडे? मला आवडलं. सांग. लिंबू काढली सांग. लिंबू तू किती घेतलेस? 7 घेतले. आता लिंबू सरबत तू एकटाच पिणार की सगळ्यांना करून देणार? झाडावरची काढलेस का लिंबू? अच्छा. बरं, ठीक आहे. चला, तुम्ही सगळ्यांनी आल्याबद्दल, इकडे आल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि जर तुम्हाला सगळं आवडलं तर यापुढेही तुम्ही नक्की येत जा आमच्याकडे. नक्की. ओके, वेलकम.